सर थोडा मराठीमध्ये सांगायचे आहे तुम्हाला. काय सांगू इच्छिता तुम्ही की हे तुमच्या ओबीसीचे जे मुद्दा आहे हे आंदोलन ते करायला तुम्ही निघाले आहे त्याच्या विषयीला काय बोलायचं? 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये आझाद मैदानावरती ओबीसीचा आंदोलन होत आहे. आपण पाहिलं असेल, मनोज जरांगे पाटीलमुळे मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, ह्याच्यामध्ये इतका तेढ निर्माण झालेला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारा पक्ष. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती, 12 बलुतेदार या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं. आणि हे मनोज जरांगे पाटील आज मराठा समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये कधी नव्हे ते गावगाड्यामध्ये असेल, याच्यामध्ये असेल, सगळीकडे वादविवाद निर्माण करण्याचं काम केलंय. मनोज जरांगे पाटलामुळे मराठा समाजाचं सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे. ईडब्ल्यूएसचं जे ते आरक्षण होतं त्याच्यापासून पण ते वंचित राहत आहेत. आणि मराठा समाज कुठेही सामाजिक दृष्ट्या मागास नाहीये, ते आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. त्यांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये निश्चितप्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी ओबीसी समाजाचा कोणाचाही विरोध नाही, ओबीसीच्या कुठल्याही नेत्याचा विरोध नाहीये. पण हे आज जाणून बुजून कुणबीचे दाखले वरती मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखले घेऊन जी काही घुसखोरी होतीये, आणि त्या घुसखोरीमुळे आज शिक्षणामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या असतील, नगरपालिकेच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झालेली आहे. इतके दाखले काढले गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजाचं आरक्षण हे संपलेलं आहे. ओबीसी समाजाचं आरक्षण हे संपुष्टात आले केव्हाच. आता एकच पर्याय राहिलेला आमच्याकडे या सरकारमध्ये, 1 सप्टेंबरला जे आंदोलन होणार आहे, या आंदोलनासाठी आम्ही मुंबईमधून आपल्या माध्यमातून आमच्या प्रत्येक ठिकाणी बैठका होत आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज हा 60% मुंबईमध्ये आहे. आणि ओबीसी तेली असेल, भंडारी असतील, सुतार असेल, लोहार असेल, धनगर असेल, यादव असतील, पाल असतील, जेवढे पण ओबीसी आहेत त्या मुंबईमध्ये, ते पूर्ण ताकदीनिशी त्या दिवशी सर्वजण सुट्टी करतात. विविध संघटनेचे लोक त्याच्यामध्ये आहेत, विविध सामाजिक संघटना. सर्व सामाजिक संघटनेला मी आपल्या माध्यमातून एवढंच आवाहन करतो की 1 सप्टेंबरला पूर्ण ताकदीनिशीने ओबीसीने आझाद मैदानावर उतरलं पाहिजे. आपल्या हक्काचं, न्यायाचं आरक्षण आता वाचवणंच आपल्या हातात आहे. आणि आपण त्या दिवशी पूर्ण ताकदीने आपली ताकद त्या ठिकाणी दाखवली पाहिजे. आणि आपण त्या ठिकाणी सगळ्यांना आव्हान आहे, जेवढे ओबीसीच्या जनजाती येतात त्यांना मुंबईमधून आपण आपली ताकद दाखवायची. राज्यातून, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने ओबीसी समाज उतरणार आहे, मुंबईमध्ये निश्चितपणे उतरणार आहे. धन्यवाद.